आपल्यासोबत नवे मुंबई भाजप अध्यक्ष आहेत अमित साटम. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे? एकूणच मुंबई अध्यक्ष आता झाला आहे. मी पक्ष नेतृत्वाचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावरती टाकलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावरती जाऊन आशीर्वाद घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराला एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसवण्याकरता परिश्रम करेल. अनेक ज्येष्ठ आमदार किंवा मग आपल्याला प्रतिनिधी पाहायला मिळत आहेत भाजपचे, जे तुमच्या मुंबई अध्यक्षपदासाठी शर्यतीत होते, मात्र तुम्हाला हे पद मिळालेलं आहे. किती आव्हानात्मक असणार आहे या सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणं? अध्यक्षपद ही पक्षाची एक व्यवस्था असते. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा केंद्रबिंदू असतो आणि त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्रितपणे एक संघ म्हणून मैदानात उतरणार आहोत आणि एक संघ म्हणून येणाऱ्या काळामध्ये, कारण मुंबईकर मोठ्या आशेने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे पाहत आहेत आणि मुंबईकरांचं येणाऱ्या काळामध्ये स्वप्न पूर्ण करण्याकरता भारतीय जनता पार्टी मुंबई एक टीम म्हणून मैदानामध्ये उतरणार आहे. मुंबई 2017 मध्ये जो एकूणच निकाल आपण पाहिलेला होता, 82 जागा होत्या. कुठंतरी पुढे जाताना एकूणच येत्या काळामध्ये कशा प्रकारे तुम्ही पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल? नाही, येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे 150 पेक्षा जास्त नगरसेवक हे निवडून देण्याचा निर्णय हा मुंबईकर जनतेने ऑलरेडी केलेला आहे आणि त्यामुळे महायुतीचा महापौर 150 पेक्षा जास्त नगरसेवकांच्या स्ट्रेंथनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये प्रवेश करेल. मनसे आणि दोन्ही ठाकरे कुठेतरी एकत्र येताना देखील दिसत आहेत. किती आव्हान पाहता? आधी एकत्र होतेच ना, मग वेगळे का झाले? आणि त्यामुळे कोण एकत्र येत आहे कोण एकत्र येत नाही हे महत्वाचं नाही. मुंबईकर जनतेने गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये घडलेले क्रांतिकारक बदल, मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, सीसीटीव्ही कॅमेराज किंवा आताच गेल्या आठवड्यामध्ये बीडीडी चाळीतल्या मराठी माणसांना 550 घरं पहिला लॉट चाव्या देण्याचं, हे सगळे निर्णय, ही सगळी कामं मुंबईकर जनतेने आपल्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत आणि त्यामुळे कुणी एकत्र आलं कुणी एकत्र आलं नाही, समोर कोण काय बोलतंय याची पर्वा न करता मुंबईकर जनता आपले आशीर्वाद हे महायुतीच्याच पाठीशी देईल. पण एकूणच मराठीचा जो निर्णय आपण येताना पाहायला मिळालेला होता, त्यानंतर मोठ्या प्रमाणात मराठी मतदार असेल त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न हा दोन्ही ठाकरेंनी केला होता. एकूणच वरळीच्या डोममध्ये आपण मोठी गर्दी देखील पाहिलेली होती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्राप्त करून दिला. मराठी माणसाला, बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 500 फुटाचं घर हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने दिलं. अभ्युदयनगरचं डेव्हलपमेंट सुद्धा प्रगती पथावरती आहे. त्यामुळे मुंबईतनं मराठी माणसाला हद्दपार आम्ही होऊ देणार नाही, मुंबईमध्येच मराठी माणसाला घर देणार ही फक्त घोषणा नाही. आधीचे काही लोक फक्त मराठीचं त्यांचं बेगडी प्रेम, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक जवळ आली की त्यांना मराठी आठवते, परंतु खऱ्या अर्थानं मराठी माणसासाठी कुणी कार्य केलं असेल, मराठी माणसाच्या जीवनामध्ये जर कुणी बदल घडवून आणले असतील तर ते महायुतीने घडवून आणलेले आहेत, ते आदरणीय देवेंद्रजींनी घडवून आणलेले आहेत. आणि त्यामुळे मराठी माणूस हे सगळं खूप चांगलं जाणतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराला मराठी माणूस अजिबात भीक घालणार नाही. आणि गेल्या 11 वर्षामध्ये मराठी माणसाचा विकास ज्यांनी केला, मराठी माणसाला प्रगतीपथावर ज्यांनी नेलं, त्यांनाच मुंबईकर आपले आशीर्वाद देईल. तुम्ही म्हणताय आता की 150 जागा ह्या निवडून येतील महायुतीच्या. महापौर कोणाचा नेमका बसणार, भाजपचा की महायुतीचा? महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या आशीर्वादाने विराजमान होईल. 2017 साली एकूणच तुम्ही ज्या प्रकारे महापौर हा ठाकरेंना दिलेला होता, त्या प्रकारे 2025 मध्ये किंवा 26 मध्ये जर निवडणुका झाल्या तर त्या पद्धतीनं तुम्ही महापौर पद हे द्याल? असं आहे, कुठल्या पक्षाचा महापौर होतो हे महत्वाचं नाही, महत्वाचं आहे महायुतीचा महापौर होणं. महायुतीचा महापौर होणं हे याकरता महत्वाचं आहे कारण मुंबईकरांच्या जीवनामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल आपल्याला घडवून आणायचे आहेत. मुंबई शहरामध्ये असलेल्या शेवटच्या मराठी माणसाची सेवा करायची आहे.
त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. त्यामुळे कुठल्या पक्षाचा महापौर होईल हे काही चर्चेचा विषय नाही. मुंबईकरांचं स्वप्न साकार करणारा महायुतीचा महापौर होईल. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. तर हे होते अमित साटम, त्यांच्याकडनं सविस्तर आपल्याशी बातचीत केली. कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडेसह अभिषेक मुखाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.